अर्ध्या रात्रीला एका भयान वाड्यासमोर एक चारचाकी येऊन थांबते। त्यामधून एक तरुण बाहेर येतो आणि त्या भयान वाड्यात जातो। तो तरुण त्या वाड्यात प्रवेश करतो। त्या वाड्यात इकडे तिकडे बघत असताना त्याला वरांड्यात एका कोपऱ्यात हालचाल जाणवते। तो मागे फिरताच त्याला एक आवाज ऐकू येतो, आलास मला भेटायला? तो आवाज ऐकून तो आवाजाच्या दिशेने बघतो। आवाज वरांड्याच्या मागे असलेल्या बंद दरवाजातून आला असतो। अचानक तो दरवाजा हलायला लागतो। तो तरुण घाबरून मागे फिरतो। तोच त्याला पुन्हा आवाज येतो, अरे चाललास मला भेटल्याशिवाय? तो त्या दरवाजाकडे बघतो आणि म्हणतो, कोण तुम्ही? कोण मस्करी करतोय? तोच दरवाजा आपोआप उघडतो आणि त्या दरवाजातून एक मुलगी बाहेर येते। जळालेला चेहरा, डोळे खोबणीतून बाहेर आलेले, पूर्ण शरीर जळालेले, पूर्ण मांस लटकत असलेले असे भयानक रूप असते तिचे। ती त्या तरुणाकडे हात करून म्हणते, ये भेट मला। तिचे ते भयानक रूप बघून तरुणाची वाचा बसते। त्याच्या तोंडातून आवाज निघत नाही। तेव्हा अचानक पूर्ण वाड्याचे दरवाजे, खिडक्या जोरात हलू लागतात। तो तरुण कसा तरी मागे फिरून जोरात पळ काढतो, पण ती मुलगी त्याला हवेत उचलते आणि जोरात खाली आपटते आणि जोरजोरात आक्रोश करू लागते। ती तरुणावर हल्ला करणार तोच तो आपली बॅग तिच्यावर फेकून मारतो आणि वाड्याच्या बाहेर पळ काढतो। तो तरुण वाड्याच्या बाहेर बेहोश होऊन वाड्याच्या बाहेरच दरवाजावर पडतो। तेवढ्यात तिथे एक आघोरी येतो। त्या तरुणाजवळ जाऊन म्हणतो, तुला इथे नको यायला होते बाळा। तो आघोरी त्या तरुणाला उचलतो आणि रस्त्याने जायला लागतो। तोच त्या वाड्यातून एक जोरदार किंकाळी ऐकू येते। आघोरी वाड्याकडे बघून म्हणतो, हे देवा, खूप मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे, वाचवा भोलेनाथ, वाचवा। 5 दिवसा अगोदर एका हॉलमध्ये शाहीनची मुलाखत चालू असते। शाहीन ही हॉलिवूडमध्ये अभिनेत्री असते आणि ती आपला मिस्टर जावेद सोबत 7 वर्षानंतर भारतात आली असते। पत्रकार वैष्णवीला विचारतात, मॅडम आजपर्यंत मिळालेल्या या यशाचे श्रेय कुणाला द्याल? शाहीन बोलते, ऑफकोर्स माझ्या मिस्टरला, माझ्या जावेदला। भारतात असताना मी बॉलिवूडमध्ये खूप प्रयत्न केले, पण सगळे स्त्रीलंपट आणि धोकेबाज भेटत होते। मग मी स्वतः माझे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न सोडून दिले। नंतर माझे जावेद सोबत निकाह होऊन अमेरिका शिफ्ट झाले, पण जावेदने दिलेली साथ यामुळेच मी अमेरिके इथे माझे अभिनेत्री होण्याचे स्वप्न साकार करू शकले। पत्रकार विचारतात, शाहीन मॅडम, म्हणजे तुम्ही अमेरिका शिफ्ट होण्या अगोदर भारतात अभिनेत्री बनण्याचे प्रयत्न केले, पण बॉलिवूडमध्ये सगळे स्त्रीलंपट आणि धोकेबाज भेटले, हो ना? ते ऐकून शाहीनच्या चेहऱ्यावर उदासीनता येते आणि ती म्हणते, नाही, सगळे नाही, एक जण होता खूप इमानदार, ज्याला वाटत होते की मी अभिनेत्री व्हावे, खूप मोठी अभिनेत्री। अगदी निस्वार्थी मनाने त्याने खूप प्रयत्न केले, पण नंतर मुलाखत संपते। जावेद शाहीनला हॉटेलवर घेऊन येत असतो। शाहीन रडत आहे। कुणाच्या आठवणीत हे जावेद नोटीस करतो। हॉटेलवर रूममध्ये आल्यावर जावेद शाहीनला विचारतो, काय झाले? शाहीन डोळे पुसून जावेदला मिठी मारते आणि म्हणते, जावेद, आय लव्ह यू। आज मी जे आहे ते फक्त तुझ्यामुळेच आहे, पण अभिनेत्री बनण्यासाठी जो आत्मविश्वास पाहिजे होता तो मला त्याने दिला। आपल्या लग्न अगोदर माझी घरची परिस्थिती खूप गरीब होती, पण त्याने माझ्या कुटुंबाला खूप आर्थिक मदत केली रे। शेवटी तो कोण होता माझा? अरे आम्ही भेटलो सुद्धा नाही प्रत्यक्षात, सोशल मीडियावर झालेली ओळख एक जिवलग मैत्रीमध्ये बदलली। त्याने एवढे केले माझ्यासाठी, पण मी काय केले? एकदा भेटली पण नाही त्याला। कसा असेल तो आणि कसे असेल बाकी सगळे मित्र, ज्याच्यासोबत रोज व्हिडिओ कॉलवर एक फिल्म बनवायची प्लॅन करत होतो आम्ही, ते विलास सर, काजल, मीना, राज, अमित। जावेद शाहीनला म्हणतो, आपण त्यालाच भेटायला आलो आहे इथे। शाहीन जावेदला म्हणते, कुठे असेल तो? आपण त्याला कसे शोधणार? तेवढ्यात जावेद शाहीनला हॉलमध्ये घेऊन जातो आणि पडदा बाजूला करतो। तिथे शाहीनला विलास, अमित, काजल, राज, मीना दिसते। त्यांना बघून शाहीन आनंदित होते आणि सगळे एक सुरात ओरडतात, सरप्राईज। शाहीन सगळ्यांना मिठी मारते आणि म्हणते, तुम्ही सगळे इथे? विलास म्हणतो, 15 दिवसा अगोदर जावेदने मला कॉल केला आणि सांगितले की
ते भारतात येत आहे, म्हणून आम्ही सगळे इथे आलो. काजल म्हणते, शाहीन तू तर खूप मोठी सुपरस्टार झाली आहे. जावेद म्हणतो, शाहीन ही काही आता छोटी नाही राहिली. विलासने एक मराठी चित्रपट केला जो सुपरहिट राहिला आणि यांनी सगळे मिळून खूप चित्रपट केले जे सुपरहिट राहिले. राज आणि मीनाने लग्न केले. अमित आणि काजलने सोबत लग्न केलं. शाहीन म्हणते, वाव दॅट्स फाईन, पण तो नाही आला. हे ऐकून सगळे चिडीचूप होतात. अमित बोलतो, शाहीन तुझे लग्न झाल्यावर तो एकदम बदलून गेला. आमच्याशी खूप भांडण केले आणि संपर्क सुद्धा तोडला. आमच्या पहिल्या चित्रपट शूटला सुद्धा तो आला नाही. आम्ही त्याला बोलवायला गेलो पण त्याने आम्हालाच मारहाण केली. काजल म्हणते, मी ऐकले आहे की त्याच्याच गावात तो एक अनाथ आश्रम चालवत आहे. राज म्हणतो, त्याला कीप सायलेन्स भयपट करायचा होता, पण ते सुद्धा स्वप्न अपूर्णच राहिले त्याचे. तेवढ्यात विलास म्हणतो, डोंट वरी, मी त्याला काल कॉल केला आणि त्याला सांगितलं की आम्ही सगळे येत आहे तुझ्या गावाला आणि तुझ्या गावाच्या बाहेर जो वाडा आहे जिथे तुला कीप सायलेन्स भयपट करायचा आहे तिथे आपण सोबत कीप सायलेन्स हा भयपट शूट करूया. आणि तो आनंदित झाला. म्हणाला, जे झाले ते झाले, आता नवीन सुरुवात करूया. आणि म्हणाला की मी पण अजून त्या वाड्यात आतमध्ये गेलो नाही, फक्त बाहेरूनच बघितलं आहे आणि तुम्हाला पण व्हिडिओ कॉलवर बाहेरूनच दाखवला. तरी आज मी त्या वाड्यात जाऊन रेकी करून घेतो. शाहीन म्हणते, दॅट्स फाईन, चला आपण जाऊया लगेच. मीना म्हणते, आता त्याला 2 सरप्राईज असणार आहे. एक त्याचा ड्रीम प्रोजेक्ट कीप सायलेन्स होणार आणि दुसरे शाहीन. सगळे हसतात. सगळे पटापट पॅकिंग करतात आणि जायला निघतात त्याच्या गावाला त्याला भेटायला. विराट हा एक लेखक असतो. 7 वर्षापूर्वी विराटला कीप सायलेन्स ह्या स्वतः लिहिलेल्या कथेवर भयपट करायचा असतो आणि त्यासाठी विलास, अमित, काजल, राज, मीना आणि विराट दिवस रात्र एक करून मेहनत घेत असते. विराट आणि शाहीन सोशल मीडियावर भेटले असतात. शाहीनला बघून विराट शाहीनच्या प्रेमात पडला असतो. तासनतास विराट आणि शाहीन व्हिडिओ कॉलवर कीप सायलेन्स बद्दल डिस्कस करत असतात. शाहीन कीप सायलेन्स मध्ये लीड रोल करणार असते. विराट गावाच्या बाहेर असलेला वाडा व्हिडिओ कॉलवर सगळ्यांना दाखवतो आणि सगळ्यांना भेटून शूट करायचा दिवस ठरवतो. तेवढ्यात शाहीनचे लग्न ठरते आणि शाहीन आणि विराटचा संपर्क तुटतो. विराटला शाहीनचा विरह सहन होत नाही आणि कीप सायलेन्स भयपट करायचं स्वप्न सोडून देतो आणि बाकी सगळ्यांशी मैत्री तोडून टाकतो. इकडे रात्र झाली असते आणि आलिशान गाडीमध्ये अमित, काजल, राज, मीना आणि जावेद, शाहीन विराटच्या गावाला येत असतात. शाहीन म्हणते, विराट काय रिॲक्शन देणार जेव्हा मला बघितल्यावर? विलास म्हणतो, काही नाही करणार, त्याला आनंदच होणार. गप्पा करता करता दिवस उजाडतो. सगळे विराटच्या गावाजवळ आले असतात. तेवढ्यात सगळ्यांना तो वाडा दिसतो, जो वाडा विराटने सगळ्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवला असतो, जिथे विराटला कीप सायलेन्स भयपट करायचा असतो. सगळे वाड्यासमोर येतात आणि गाडीतून बाहेर येतात. वाड्याच्या दरवाजावर येऊन थांबतात. मीना म्हणते, दरवाजा तर बंद आहे. राज म्हणतो, बंद आहे पण आतून बंद आहे. सगळे हसतात आणि विलास म्हणतो, बहुतेक सागर आतमध्येच आहे, कारण जेव्हा मी कॉल केला तेव्हा त्याने हे सुद्धा सांगितलं की सरळ वाड्यात या, मी तिथेच भेटेल. आणि म्हणतो, हो चलो आपने पुराने यार को मिलते. तेवढ्यात वाड्यात असलेली एक मुलगी स्वतः अशीच हसते आणि म्हणते, आले तुम्ही मला भेटायला, या आतमध्ये या, तुमच्यामुळेच मला तो मिळणार आहे. जावेद दरवाजावर हात मारतो. तोच दरवाजा आपोआप उघडतो. सगळे वाड्याच्या आतमध्ये प्रवेश करतात. अमित बोलतो, वाव काय मस्त वाडा आहे. काजल बोलते, वाडा खूपच भयानक आहे. राज बोलतो, कीप सायलेन्ससाठी सागरने मस्त लोकेशन फिक्स केले आहे. मीना बोलते, हो ना, मज्जा येईल आता बघा शूट करायला, ते पण इतक्या भयान वाड्यात. हॉरर फिल्म शूट करायला आलो आहे आपण. हे ऐकून जावेद शाहीनकडे बघतो. शाहीन जावेदकडे बघून कपटी नजरेने इशारा करते. तोच अमित बाहेर येतो, जो वाड्यात आल्याबरोबर समोरच्या रूममध्ये गेला असतो. अमित बोलतो, अरे चला चला, इथे विराटने सगळी व्यवस्था केली आहे, आपण येणार म्हणून.
त्याने जेवणसुद्धा बनवून ठेवले आहे. चला फ्रेश होऊया, मग मस्त जेवण करूया. तेवढ्या शाहीन बोलते, हो चला चला, पण काही पण म्हणा, विराट एवढा भित्रा असून एवढे भयानक लोकेशन कसे काय फिक्स केले? सगळे हसतात. अमित बोलतो, हो पण विराट कुठे गेला आहे? दिसत नाहीये. हे ऐकून शाहीन म्हणते, गेला असेल बाहेर, येईल एवढ्यात. आणि फ्रेश व्हायला निघून जातात. सगळे वेगवेगळ्या रूममध्ये गेल्यावर दुसऱ्या मजल्यावरून खिडकीतून ती खाली बघते. तिचे रूप भयानक असते. अमित आणि काजल एक मोठ्या रूममध्ये येतात. तिथे अमित आपल्या जवळच्या कॅमेऱ्याने रूममधील वस्तू क्लिक करत असतो. तेव्हा काजल त्याला बोलते, अहो नुसते कॅमेऱ्याने क्लिक करणार आहात की कधी स्वतःच्या डोळ्याने सुद्धा क्लिक करा की. अमित तिच्याकडे रोमॅन्टिक नजरेने बघतो आणि काजलला आपल्या मिठीत घेतो. राज आणि मीना दुसऱ्या रूममध्ये येतात. तेव्हा राज मीनाला बोलतो, एवढ्या दूरवरून प्रवास करून आली तरी किती सुंदर दिसत आहे. मीना सुद्धा त्याला प्रतिसाद देऊन रोमॅन्टिक मूडमध्ये येऊन त्याला बोलते, चल रे चावट कुठला. विलास एका रूममध्ये निरीक्षण करत असतो. तेवढ्यात त्याच्या मागे एक मुलगी येऊन उभी राहते. अमितला जाणवते की आपल्या मागे कुणीतरी आहे. विलास मागे वळून बघतो पण त्याला कुणीच दिसत नाही. इकडे अमित आणि काजल एकमेकांच्या मिठीत असतात. काजल डोळे उघडते तेव्हा तिला तीच मुलगी समोर दिसते. तिचे ते रूप बघून काजलची वाचा बसते. ती ओरडण्याचा प्रयत्न करते पण तिच्या तोंडातून आवाज निघत नाही. अमित काजलला घट्ट धरून असतो. इकडे राज आणि मीना रोमांस करण्यात गुंग असतात. तेव्हा मीना समोरच्या काचमध्ये बघते तेव्हा तिला तीच मुलगी त्या आरशामध्ये दिसते. तिचे ते खोबणीतून बाहेर आलेले डोळे, जळालेले शरीर, कातडी लोंबत असलेले शरीर, भयानक विद्रूप चेहरा, हे सगळे बघून मीना जोरात ओरडते. राज तिला सांभाळतो आणि विचारतो, काय झाले मीना? मीना सांगते, इथे आपल्याशिवाय कोणीतरी आहे. मी आताच या आरशामध्ये एक भयानक मुलीचे भूत बघितले. राज बोलतो, मीना दूरचा प्रवास केल्यामुळे तुला भास झाला असेल. चल फ्रेश होऊया, मग तू आराम कर. मीनाच्या आवाजामुळे आम्हीची रोमॅन्सचा मूड खराब झाला असतो. काजल अजूनही त्याच्या मिठीतच असते. अमित मिठी सोडवतो पण काजल त्याला सोडत नाही. अमित कसा तरी काजलला दूर करतो. तेव्हा काजलला बघतो. काजलचा चेहरा घामाघूम झालेला असतो आणि ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते. अमित काजलला जोरात हलवतो. तेव्हा काजल भानावर येते आणि बोलते, अमित आपण इथे येऊन चूक तर नाही ना केली? आताच इथे समोर मी एक भूत बघितले, एका मुलीचे, जे खूप भयानक होते. अमित बोलतो, काहीतरी बडबड करू नकोस, चल इथून. मीनाच्या ओरडण्याचा आवाज आला आहे. चल बाहेर जाऊन बघू काय झाले ते. अमित, काजल, राज, मीना आणि विलास वरांड्यात येतात. विलास विचारतो तर राज सांगतो की मीनाला भास झाला आहे. तिने एक मुलीचे भूत बघितले आहे असे बोलते आहे. तेवढ्यात काजल पण बोलते, इथे काहीतरी नकारात्मक आहे. मी आणि अमित आतमध्ये सोबत असताना माझ्यासमोर सुद्धा एक मुलीचे भूत आले होते, जिचा चेहरा विद्रूप खूपच भयानक होता. तेवढ्यात अमित बोलतो, अरे यार आताच आलो आणि चालू झाले तुमच्या बायकांचे नखरे. असं घाबरून कसं चालणार? आपल्याला याच वाड्यात भयपट शूट करायचं आहे. आणि हो, चला फ्रेश होऊया. सगळा मूड खराब करून टाकला. काजल बोलते, चल रे चावट कुठला. राज, मीना आणि अमित, काजल फ्रेश व्हायला जातात. पण विलास विचारत असतो. वरून दुसऱ्या मजल्यावरून शाहीन आणि जावेद खाली विलासला बघतात. विलास एक स्मित हास्य करून आतमध्ये निघून जातो. शाहीन बोलते, जावेद, विलासला आपल्यावर संशय तर नाही ना आला? बघ ना आता कसा बघत होता आपल्याकडे. जावेद बोलतो, काही पण वेड्यासारखी बोलू नकोस. शाहीन बोलते, जावेद, तिचा खेळ सुरू झाला आहे. त्यावर जावेद बोलतो, हो पण विराट कुठे गेला? अजून आला नाही. आपल्याकडे फक्त उद्याची रात्र आहे. शाहीन त्याला बोलते, विराट नक्की येईल. रात्र झाली असते. अमित, काजल आणि जावेद, शाहीन आणि राज, मीना वरांड्यात गप्पा मारत बसले असतात. मीना बोलते, बरीच रात्र झाली आहे. विराट अजून आला का नाही? त्याचा फोन पण स्विच ऑफ येतोय. त्यावर काजल बोलते, येईल तो,
त्याला माहीत पडले ना आपण इथे आलो आहोत, बघ कसा पळत येईल. सगळे हसतात. इकडे विलास एका रूममध्ये अंधारात निरीक्षण करत असतो. तेव्हा त्याला जमिनीवर एका कोपऱ्यात एक कंगन पडलेले दिसते. विलास ते कंगन बघून घाबरतो आणि ते कंगन खिशात ठेवून देतो. विलास आणखी काही मिळेल या आशेने पुढे जातो. तेव्हा समोर त्याला पाण्याची टाकी दिसते. विलास त्या पाण्याच्या टाकीत असलेल्या पाण्यामध्ये काहीतरी हालचाल दिसते. तेव्हा विलास त्या पाण्यात बघतो. विलास पाण्यामध्ये बघायला वागतो. तोच त्या पाण्यामधून मुलीचे भूत बाहेर येते आणि विलासला पाण्यात ओढते. विलास तडफड करत असताना अचानक ते विलासला सोडून देते आणि विलास पाण्याच्या टाकीपासून दूर जाऊन पडतो. विलास सगळ्याकडे ओरडत येतो. सगळे विलासला सावरतात. मीना बोलते, काय झाले विलास, एवढा का घाबरला आहेस? तेव्हा विलास बोलतो, तिथे रूममध्ये. काजल बोलते, काय आहे तिथे रूममध्ये? विलास बोलतो, इथे या वाड्यात काहीतरी नकारात्मक शक्ती आहे. राज बोलतो, काय वेड्यासारखं बोलते? त्यावर विलास बोलतो, अरे खरंच यार, त्या रूममध्ये एक मुलीचे भूत दिसले जिने मला पाण्याच्या टाकीमध्ये ओढले. त्यावर काजल बोलते, काय हे तेच मुलीचे भूत होते जे मला सकाळी दिसले? राज बोलतो, काय वेडे झाले यार सगळे. त्यावर विलास बोलतो, अरे खरं बोलतो यार. मीना बोलते, विलास खोटे नाही बोलत आहे, इथे नक्कीच काहीतरी नकारात्मक आहे. त्यावर राज पुन्हा हसतो. तेवढ्यात अमित बोलतो, होय, इथे नक्की नकारात्मक शक्ती आहे. आम्ही सकाळी त्याच्या कॅमेऱ्याने क्लिक केलेला फोटो दाखवतो आणि काही फोटोमध्ये त्या मुलीचे भूत अनपेक्षितपणे क्लिक झालेले असते. तेव्हा शाहीन जावेदकडे प्रश्नार्थक नजरेने बघते. विलास बोलतो, चला आपण आत्ताच हा वाडा सोडून जाऊया. तेव्हा शाहीन बोलते, नाही, आपण असा हा वाडा नाही सोडून जाऊ शकत. त्यावर मीना बोलते, अगं इथे आपला सगळ्यांचा जीव धोक्यात आहे यार. त्यावर शाहीन बोलते, आपण जर असं हा वाडा निघून गेलो तर विराटचा जीव धोक्यात येईल. कारण आपण निघून जावे आणि विराट जर आपल्याला भेटायला विराट या वाड्यात परत आला तर त्याचा जीव धोक्यात येईल. आपण विराटची वाट बघायला हवी. सगळ्यांना शाहीनचं बोलणं पटते. विलास बोलतो, हो बरोबर आहे, चला झोपायला जाऊया. आपण सगळे एकाच रूममध्ये झोपूया. सगळे निघतात आणि जावेद आणि शाहीन मागे असतात. जावेद शाहीनला बोलतो, विराट काही करून सकाळपर्यंत यायला हवा. त्यावर शाहीन बोलते, मी पण त्याचीच वाट बघत आहे, कारण तिला सुद्धा विराट हवा आहे. एका रूममध्ये सगळे झोपलेले असतात. जावेदला जाग येते. तेव्हा त्याला जाणवते की शाहीन तिच्या जागेवर नाहीये. जावेद शाहीनला रूममध्ये बघतो पण त्याला शाहीन दिसत नाही. जावेद जोरात शाहीनला आवाज देतो, शाहीन, शाहीन. त्याचा आवाज ऐकून सगळे जागे होतात. विलास बोलतो, काय झाले जावेद? त्यावर जावेद बोलतो की शाहीन रूममध्ये नाहीये, तुम्ही थांबा इथेच, मी जाऊन बघतो शाहीनला. त्यावर अमित बोलतो, नाही, आपण सगळे जाऊन बघूया. राज बोलतो, चला. सगळे शाहीनला शोधायला निघतात. सगळे शाहीनला शोधत शोधत वाड्याच्या वरांड्यात येतात. तिथे त्यांना शाहीन दिसते. एका कोपऱ्यात शाहीन पाय घालून त्यामध्ये डोकं घालून बसले असते. सगळे शाहीन जवळ येतात. जावेद शाहीनला बोलतो, शाहीन, शाहीन काय झाले, इथे का बसली आहे? शाहीन मान वर करून बोलते, कीप सायलेन्स. शाहीनचा चेहरा एकदम विद्रूप झालेला असतो. चेहरा जळालेल्यासारखा असतो. शाहीन जावेदला धक्का देते आणि जावेद खाली पडतो. सगळे जावेदला सावरतात आणि शाहीन रांगत रांगत समोरच्या रूममध्ये निघून जाते. सगळे घाबरलेले असतात. शाहीन ज्या रूममध्ये गेली असते त्या रूम समोर येऊन सगळे बघतात तर शाहीन कच्चे चिकन खात असते. जावेद जोरात ओरडतो, शाहीन, आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. तोच रूमचा दरवाजा आपोआप बंद होतो. जावेद जोरजोरात दरवाजा ढकलतो. सगळे शाहीनला आवाज देतात आणि शेवटी दरवाजा उघडतो. सगळे रूममध्ये आलेले असतात पण शाहीन कुठेच दिसत नाही. जावेद रडायला लागतो. काजल बोलते, रडू नकोस जावेद, आम्ही आहोत ना सगळे. आपण शोधू शाहीनला, तिला काहीच होणार नाही. मीना बाजूच्या रूममध्ये जाते आणि एका जागेवर उभी राहते. तेव्हा मीनाच्या चेहऱ्यावर रक्त पडते
आणि मीना वर पाहते तोच तिला शाहीन दिसते. मीनाकडे पाहून शाहीन आसुरी हास्य करते आणि तिच्या अंगावर कच्चे चिकन फेकते. शाहीनचे ते भयानक रूप बघून मीना जोरात ओरडत सुटते, राज राज. आणि राज मीनाच्या आवाजाच्या दिशेने पळतो. तोच समोरून मीना राजला धडकते. राज मीनाला शांत करतो आणि विचारतो. तेव्हा मीना बोलते, त्या रूममध्ये शाहीन आहे, तिचे ते भयानक रूप. राज बोलतो, कुठे आहे शाहीन, चल मला दाखव. तेव्हा मीना राजला नाही नाही करते. तेवढ्यात त्यांना जावेदचा जोरात आवाज ऐकू येतो. राज आणि मीना आवाजाच्या दिशेने पळतात. जावेद मोकळ्या जागेत असतो. सगळे पळत तिथे येतात आणि तिथे त्यांना दिसते की शाहीन रांगत रांगत जिना चढून वर जात आहे. सगळे जिना चढून वर जातात आणि विलास समोरच्या रूममध्ये जातो. पण विलासला आतमध्ये शाहीन दिसत नाही. विलास बाहेर येतो. सगळ्यांना म्हणतो, शाहीन आतमध्ये नाहीये. जावेद सगळ्यांना म्हणतो, तुम्ही सगळे इथून बाहेर निघून जा. मी शाहीनला शोधतो आणि बाहेर येतो, मग आपण सगळे इथून निघून जाऊया. काजल बोलते, काही पण बोलू नकोस जावेद. तेवढ्यात विलास जिन्याकडे येतो आणि तेवढ्यात वीज चमकते आणि सगळ्यांना विलासच्या मागे शाहीन दिसते. सगळे ओरडतात, विलास. विलास मागे बघतो. तोच शाहीनला विलास धक्का देते. विलास जिन्यावरून घरंगळत खाली पडतो आणि शाहीन पळून जाते. सगळे विलास जवळ येतात आणि विलासला सावरतात. अमित बोलतो, विलास तू ठीक आहे ना? विलास बोलतो, हो मी ठीक आहे. काजल बोलते, आपण सगळे फसलो आहे यार या वाड्यात. आपल्यापैकी कोणीच जिवंत बाहेर पडणार नाही. ते आपल्या सगळ्यांना मारून टाकणार. त्यावर अमित बोलतो, काही होणार नाही, आपण सगळे सही सलामत बाहेर पडणार. तेवढ्यात जावेद जोरात ओरडतो, कोण आहेस तू? का माझ्या शाहीनला त्रास देत आहे? आणि तुझं काय बिघडवले आहे? हिम्मत असेल तर समोर येऊन बोल ना. शाहीन वरांड्यात असलेल्या पाळण्यावर झोका घेत असते. सगळे तिथे येतात. शाहीनच्या शरीरामध्ये असलेले मुलीचे भूत बोलते, हे शरीर माझे आहे, मी हिला नाही सोडणार आणि तुम्हाला सुद्धा नाही सोडणार. जावेद विचारतो, कोण आहेस तू? का शाहीनच्या शरीरावर नियंत्रण मिळवले आहे? शाहीनचे शरीरमधले भूत बोलते, तुमच्यापैकी कुणीच बाहेर पडू शकणार नाही आणि मी हिला सोडणार नाही, कारण मला तो हवा आहे. शाहीन अगदी क्रूर आसुरी हास्य करते आणि ते भूत शाहीनचे शरीर सोडते. शाहीन बेशुद्ध होते. सकाळ झालेली असते. जावेद शाहीनला घेऊन तिथेच बसला असतो. विलास बोलतो, हे भूत शाहीनचे शरीर सोडणार नाही, पण हिला नेमका कोण हवा आहे? जावेद बोलतो, तिला विराट हवा आहे आणि विराटनेच आपल्याला इथे फसवले आहे. काजल बोलते, काय? काही पण बोलू नकोस जावेद. जावेद बोलतो, मी खरे बोलतोय, विराटनेच आपल्याला इथे फसवले आहे. त्यावर मीना बोलते, तू वेडा झाला आहे का जावेद? जावेद बोलतो, ही बॅग विराटची आहे आणि यामध्ये विराटची आयडेंटिटी आहे. हे बघा, याचा अर्थ विराट आपण इथे यायच्या अगोदर येऊन गेला आहे आणि त्याला माहीत होते की या वाड्यात नकारात्मक शक्ती आहे, एका मुलीचे भूत आहे, म्हणून विराटचा फोन स्विच ऑफ येतोय. अमित बोलतो, पण विलासने जेव्हा विराटला कॉल केला तेव्हा विराटने सांगितले की सरळ वाड्यात या, मी तुमची वाड्यातच वाट पाहतोय, हो ना विलास? त्यावर विलास काहीच बोलत नाही. मीना बोलते, याचा अर्थ विराटला माहीत होते की या वाड्यात भूत आहे आणि वाड्यात आल्यावर जीव धोक्यात येईल, म्हणूनच विराट अजूनपर्यंत आला नाही. काजल बोलते, पण विराट असं का करेल? त्यावर जावेद बोलतो, 7 वर्ष अगोदर माझे आणि शाहीनचे लग्न ठरले होते. तेव्हा विराटने कॉल करून मला आणि शाहीनला म्हटले होते की तो आम्हाला भविष्यात बर्बाद करेल म्हणून आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. राज बोलतो, विराटने आपल्याला का रोखले नाही या वाड्यात येण्यापासून? कारण 7 वर्ष अगोदर विराटला शाहीनचे प्रेम मिळाले नाही म्हणून. अमित बोलतो, आणि आपण 7 वर्ष अगोदर सगळे शाहीनची बाजू घेतली म्हणून विराटने असं केलं. विराट एवढ्या वाईट रीतीने बदला घेईल असे वाटले नव्हते यार. त्यावर काजल बोलते, आणि 7 वर्षानंतर कीप सायलेन्स करण्यासाठी आपण एकत्र आलो आणि विराटला ही एक संधी मिळाली, म्हणून प्लॅन करून
आपल्याला ह्या भयानक वाड्यात फसवून स्वतः निघून गेला. मीना बोलते, हो ना, नाहीतर आतापर्यंत विराट वाड्यात आला असता. त्यावर विलास बोलतो, विराट एवढा मोठा विश्वासघात करेल असं वाटले नव्हते. संध्याकाळ झालेली असते. शाहीन बेडवर झोपून असते. जावेद सगळ्यांना बोलतो, रात्र होत आहे, तुम्ही सगळे इथून निघून जा. अमित बोलतो, काही पण बोलू नकोस, तुला आणि शाहीनला अशा परिस्थितीत सोडून आम्ही नाही जाऊ शकत. त्यावर विलास बोलतो, आपण इथून जातोय जावेद, आपण इथून जातोय, जावेद आणि शाहीनला सोडून. त्यावर काजल बोलते, काय वेड्यासारखं बोलतो आहेस विलास तू. विलास बोलतो, हो मी बरोबर बोलत आहे. आपण बाहेर जाऊन विराटचा शोध घेऊया, कारण त्यालाच या वाड्याचे रहस्य माहीत आहे. शाहीनला या मुलीच्या भूताच्या तावडीतून सोडवण्यासाठी विराटला शोधावेच लागेल आणि आपल्या सगळ्यासाठी पण. मीना बोलते, ओके. विलास बोलतो, चला लवकर. आणि राज, मीना, अमित, काजल आणि विलास निघतात. सगळे वाड्याच्या दरवाजाजवळ येतात आणि मागे बघतात तेव्हा वरांड्यात जावेद शाहीनला घेऊन येतो. शाहीन बोलते, मला वाटले नव्हते की विराट माझ्यासोबत बदला घेण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाईल. प्लीज विराटला शोधा, कारण मला काही झाले तरी चालेल, पण जावेद आणि तुम्हाला काही झाले नाही पाहिजे, प्लीज. सगळे वाड्याच्या बाहेर येतात. तोच वाड्याचा दरवाजा आपोआप बंद होतो. त्यावर काजल बोलते, हे काय, आतमध्ये जावेद आणि शाहीन दोघेच आहे. त्यावर विलास बोलतो, चला लवकर गाडीत बसा, ती जावेदला काहीच करणार नाही. विलास गाडी चालवत असतो तेव्हा काजल बोलते, आपण जावेद आणि शाहीनला वाड्यात सोडून यायला नको होते. त्यावर विलास बोलतो, आपण त्यांना वाड्यात सोडले नाही तर विराटला शोधायला बाहेर पडलो आहे. राज बोलतो, पण आपल्याला विराट कुठे भेटणार, त्यानेच तर आपल्याला फसवले आहे. विलास बोलतो, विराटने आपल्याला नाही फसवले. त्यावर मीना बोलते, मग विराट वाड्यात का आला नाही. विलास बोलतो, हे सगळे विराटलाच विचारा, तोच या सगळ्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो. आणि विलास गाडी थांबवतो. सगळे गाडीच्या बाहेर येतात. तोच सगळ्यांना एक 4 चाकी दिसते आणि त्या गाडीतून अघोरी आणि विराट बाहेर येतात. सगळे विराट जवळ जातात आणि विलास विराटला मिठी मारतो आणि बोलतो, कसा आहेस विराट. विराट बोलतो, ठीक आहे. काजल विराटला बोलते, विराट हे सगळे काय चालले आहे, तू आतापर्यंत कुठे होतास. मीना बोलते, विराट आम्ही तुझं काय बिघडवलं रे, जो तू आमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात घातला आहेस त्या वाड्यात फसवून. अमित बोलतो, काय हवे आहे विराट तुला, का असा बदला घेत आहेस. त्यावर विराट बोलतो, मी काहीही केले नाही. राज बोलतो, खोटे नको बोलू, किती खुश होतो आम्ही की इतक्या वर्षांनी तुला भेटणार, तुझं स्वप्न पूर्ण करणार, कीप सायलेन्स बनवून. त्यावर विराट बोलतो, कीप सायलेन्स हा फक्त एक ट्रॅप होता तुम्हा सगळ्यांना इथे आणण्यासाठी. काजल विचारते, काय काय चालले आहे हे सगळे, काही समजत नाहीये. विलास बोलतो, विराट खरे बोलत आहे, कीप सायलेन्स हा एक ट्रॅप आहे आपल्या सगळ्यांना इथे आणण्यासाठी. अमित विचारतो, कोणी बनवला हा ट्रॅप. विलास बोलतो, जावेद आणि शाहीन. मीना बोलते, काय काय बोलत आहेस विलास. विराट बोलतो, बरोबर बोलत आहे विलास, आज सकाळी काय झाले ते सांग सगळ्यांना. विलास बोलतो, आज सकाळी ते मुलीचे भूत बोलत होते की मी शाहीनचे शरीर सोडणार नाही आणि मला तो हवा आहे. त्यानंतर सकाळी विलास जावेदवर ओरडत बाहेर येतो आणि जावेदची कॉलर पकडून त्याला विचारतो, का केलेस हे सगळे, का फसवले आम्हाला, काय लपवत आहेस. त्यावर जावेद बोलतो, मी काही नाही केले विलास, विराटने आपल्याला इथे फसवले आहे. त्यावर विलास बोलतो, विराटने काहीही केले नाही, तू काय लपवत आहे ते खरे सांग. हे बघ, शाहीनचा जीव धोक्यात आहे आणि 1 महिन्या अगोदर या वाड्यात शाहीन एकटी का आली होती. जावेद बोलतो, काय. त्यावर विलास बोलतो, हो हे बघ, 1 महिन्या अगोदरचं फ्लाईटचं तिकीट आहे हे, शाहीनच्या बॅगमध्ये सापडले. आणि हो, हे कंगन शाहीनचेच आहे ना. काल रात्री मी त्या आडगळीच्या रूममध्ये गेलो, तिथे मला सापडले आणि परवा मी शाहीनच्या हातात बघितले तेव्हाच मला संशय आला होता. त्यावर जावेद बोलतो, हो 1 महिन्या अगोदर शाहीन या वाड्यात आली होती. विलास विचारतो, अच्छा, पण का. जावेद सांगायला लागतो,
आमचे लग्न होऊन 7 वर्ष झाले तरी आम्हाला मूल होत नव्हते. 1 महिन्या अगोदर शाहीन मला खोटे बोलून भारतात आली आणि 7 दिवसानंतर लगेच अमेरिका आली. त्यानंतर शाहीनला रात्री बेरात्रीला खूप भयानक मुलीचे भूत दिसू लागले. शाहीन खूप विचित्र वागत होती. तेव्हा मी शाहीनला विचारले तर तिने सांगितले की ती भारतात विराटला भेटायला गेली होती. शाहीनला माहीत होते की विराट एक अनाथ आश्रम चालवतो आणि विराटच्या अनाथ आश्रमामधून एक मूल दत्तक घेण्याचं शाहीनचा मानस होता. पण भारतात आल्यावर विराटशी संपर्क झाला नाही म्हणून शाहीन वाड्यात आली. कारण विराटने हा वाडा खूप वेळा शाहीनला व्हिडिओ कॉलवर दाखवला होता आणि पत्तासुद्धा सांगितला होता. पण या वाड्यात आल्यावर शाहीनवर हल्ला झाला आणि कसाबसा जीव वाचवून ती बाहेर पडली आणि अमेरिका आली. त्यानंतर मी एका मांत्रिकाला बोलावले आणि त्याला सगळे सांगितले आणि उपाय विचारले. तेव्हा त्या मांत्रिकाने सांगितले की शाहीनचे कंगन त्या वाड्यात पडले आहे आणि त्यावर शाहीनचे रक्त आहे, म्हणूनच ती आत्मा शाहीनशी जुळली आहे. याचा उपाय तिथेच सापडेल जिथून याची सुरुवात झाली आहे. ती आत्मा कुणाची आहे आणि शाहीनला का त्रास देत आहे हे तोच सांगू शकतो, ज्याला त्या वाड्याचे सगळे रहस्य माहीत आहे. आणि मग मला वाटले की विराटला या वाड्याचे रहस्य माहीत आहे, म्हणूनच मी सगळे ट्रॅप केला कीप सायलेन्सचा, जेणेकरून सगळे एकत्र याल आणि मग विराटसुद्धा येईल. मग मला शाहीनला तिच्या तावडीतून मुक्त करता येईल. विलास बोलतो, मला माफ कर जावेद, मी तुला चुकीचे समजले. तुझ्या जागी मी असतो तर मी सुद्धा हेच केले असते. विलासने सगळ्यांना सांगितले असते. त्यावर काजल बोलते, आय एम सॉरी विराट, तुला चुकीचे समजल्याबद्दल. सगळे विराटला मिठी मारतात. मीना बोलते, बापरे, कीप सायलेन्सने तर लाईव्ह सायलेन्स व्हायची वेळ आली आहे. अमित बोलतो, पण यावर आता काय उपाय आहे? ती आत्मा कुणाची आहे आणि तिला तू का हवा आहे? विराट बोलतो, काय, तिला मी हवा आहे? राज बोलतो, हो, आज सकाळी शाहीनच्या शरीरामध्ये असलेल्या त्या मुलीच्या भूताने सांगितले. अमित बोलतो, आणि सागर, काय रहस्य आहे त्या वाड्याचे आणि तू कुठे गायब होता? तुझी बॅग त्या वाड्यात कशी? त्यावर मीना बोलते, आणि तुला माहीत होते की त्या वाड्यात एका मुलीचे भूत आहे, तर तू आम्हाला का सांगितले नाहीस? त्यावर विराट बोलतो, मला सुद्धा माहीत नाही त्या वाड्याचे रहस्य काय. मला समजले की तुम्ही सगळे येणार, तेव्हाच त्या रात्रीला मी पहिल्यांदा त्या वाड्यात गेलो आणि माझ्यावर हल्ला झाला. कसाबसा मी बाहेर पडलो तेव्हा या अघोरीने मला घेऊन गेले. त्यावर अघोरी बोलतात, हो, विराट बेशुद्ध पडला होता. मी लगेच समजलो विराट सोबत काय झाले ते, आणि त्या मुलीने विराटवर हल्ला केला आणि विराटचे रक्त त्या वाड्यात पडले आहे, म्हणूनच तिला विराट हवा आहे. त्यावर विराट बोलतो, पण ती आत्मा कुणाची आहे आणि तिने शाहीनचे शरीर का घेतले आहे आणि तिला मी का हवा आहे? सगळेजण सुन्न झालेले असतात. मीना बोलते, विराटला पण त्या वाड्याचे रहस्य माहीत नाही, आता काय करावे? काजल बोलते, वाड्यात जावेद आणि शाहीन एकटेच आहेत. अमित बोलतो, आता आपण शाहीनला कसं वाचवणार? विराट बोलतो, आपण सगळे मिळून वाचविणार शाहीनला. विलास बोलतो, काय बोलतोय विराट, ती आत्मा खूप भयानक आहे, आपण तिला कसं सामोरे जाणार? विराट बोलतो, काही झाले तरी शाहीनला वाचवायला हवं. शेवटी एक वेळ अशी होती की मी शाहीनवर प्रेम करायचो. तुम्हाला यायचे नसेल तर वापस जा, मी एकटा जाणार त्या वाड्यात आणि शाहीनला आणि जावेदला वाचवणार. त्यावर विलास बोलतो, नाही, आपण सगळे जाऊया आणि कायमचा बंदोबस्त करूया त्या आत्म्याचा. पण ती आत्मा कुणाची आहे आणि आपल्याला काहीच रहस्य माहीत नाही त्या वाड्याचे. त्यावर अघोरी बोलतात, यामध्ये मी तुमची मदत करू शकतो, मी सुद्धा येतो त्या वाड्यात तुमच्या बरोबर.